सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. गोवे गावचे प्रत्येक घरामध्ये टीव्ही सेट ऑन झालेत. शेवटची मॅच, शेवटची अंतिम लढत. फक्त आता एकच वाक्य ही मॅच संपल्यानंतर ऐकायला येईल, कैसे हराय. कारण महत्वाची मॅच, महत्वाची लढत आहे. प्रचंड मेहनत या स्पर्धेमागे प्रत्येकाने घेतली आहे. ग्रामस्थ मंडळ मेगा फिनालेची मॅच, मेगा फिनालेची लढत आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. गोवे प्रीमियर लीग. खऱ्या अर्थानं आज हा दिवस आहे की पिंपळगर गावची जलपरी आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी डॉली देवीदास पाटील हिने नुकत्याच पार पडलेल्या 37व्या नॅशनल गेम भारतीय ऑलिम्पिक स्पर्धा उत्तराखंड येथे महाराष्ट्र संघातून सहभागी होऊन ट्रायथलॉन क्रीडा प्रकारात 2 सुवर्ण व 1 रौप्य पदक मिळवून महाराष्ट्र संघाचे नाव लौकिक केलेले आहे. तसेच 15 व 16 फेब्रुवारी 2025 रोजी एशिया कप स्पर्धेत सहभागी होऊन स्वतःचे वर्ल्ड रँकिंग तिने ओपन केलेले आहे आणि तिच्या या कर्तबगारीमुळे भारत देशाचे नाव उंचावलेले आहे. या निमित्तानं आज डॉली पाटील हिचा सत्कार समारंभ, अगदी तिची भव्य रॅली थोड्याच वेळामध्ये पिंपळगर गावामध्ये निघणार आहे आणि सत्कार समारंभ पिंपळगर गावामध्ये होणार आहे. तसेच मी संपूर्ण भिवंडीकरांना नक्कीच विनंती करेन की आपण देखील त्या सत्कार समारंभामध्ये सहभागी व्हावं. तिला देखील आपण संपूर्ण भिवंडीकरांच्या वतीनं पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ. आणि मॅचला होतीये सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेनं खेळून काढलाय. दीपक आहेत, विजय आहेत स्ट्रायकिंग एंडला आणि दिलीप आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, सिंगल न खातं ओपन होत आहे. ही मॅच भरपूर महत्वाची, कारण 2 जिगरी मित्र आपापच्या विरोधामध्ये सध्या खेळणार आहेत. एका बाजूला दिनेश भांबरे असतील तर दुसऱ्या बाजूला अमर पाटील आहेत. गोलंदाज दिलीप आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल, आडवा बॅट न खेचून मारण्याचा प्रयत्न, फटका लाजवाब आहे आणि बॉल स्क्वेअर लेगला चाललाय. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, 3 धावा. गोलंदाज सज्ज दिलीप. पुढचा बॉल, बॅटर निशांत आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फटका चांगला, मात्र 1 सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. विजयसाठी सुवर्ण संधी आहे. जर चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक लगावली तर
यावेळेस आडव्या बॅटनं खिचून मारलाय फटकाला जवाब आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. निशांत आलाय परंतु विकेट जाऊ शकत आहे. सिंगल या चेंडूवरती फक्त कंप्लीट केली जाईल. जर विजयने हॅट्रिक कंप्लीट केली तर गणेश पाटील, संजय पाटील, सुरेशजी यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि 2 षटकार मारले तर संध्याकाळी बक्षीस दिलं जाईल. यावेळेस फटका उडवलाय. चेंडू हवेत. फटका फसला. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणती मिस्टेक होणार नाहीये. विकेटचं पतन. विजयला माघारी परतावं लागेल. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी झाली होती परंतु या मॅच मध्ये जर सचिननं 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर राजू नेतकर यांच्याकडनं तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. ओ हो चांगला बॉल आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे त्यामुळे पंच सांगतात की बॉल सोडून चालला लाईन. त्यामुळं लेग बायचा इशारा अंपायरकडनं आला आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 9 धावा. आणि नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी सुवर्ण संधी. जर गोलंदाजी करत असताना कोणत्याही गोलंदाजानं हॅट्रिक कंप्लीट केली तर विद्यमान सरपंच सागरजी पाटील यांच्याकडनं तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. दिलीप दादा तुमचे 4 बॉल झाल्यानंतर ही अनाउन्समेंट होती का? पहिलं षटक भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. 9 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये बॉलर विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न केला. अगदी बॉल अडवला जाईल. दरम्यान एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. एकेरी धावेनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 10 धावा. 10 रन ऑन अ कार्ड. डबल डिजिट मध्ये प्रवेश झाला. 10 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरची ही मॅच आहे. प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. क्षेत्ररक्षण फिरवलं जात आहे. बॅटर आता निशांत स्ट्रायकिंग एंडला सोडून दिला. लाईन थोडीशी खराब मला वाटतीये कारण अंपायर आमच्याकडे वळल्यात आणि इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती अंकित केली जाईल आणि एक्स्ट्रा धावेनं धावफलक वेगानं पुढे सरकेल. खच्च भरलेला हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची अलोट गर्दी. फटका फसलाय. चेंडू हवेत. दिनेश चेंडू खाली. कोणती मिस्टेक नाही आहे. विकेटचं पतन. निशांतला मैदान सोडावं लागेल. मोठा हादरा बसलाय. दुसरा धक्का स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान संघाला लागत असताना न्यू बॅटर
GPL गोवे प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं सध्या आपण पाहतोय. न्यू बॅटर दिनेश आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय आदरणीय दिलीपजी पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस अपील जोरदार केली जाते. जोरदार अपील तर आहे परंतु पंच सहमत नाही आहेत आणि हा नॉट आउट डिसिजन आहे. पंच आपसामध्ये नक्की चर्चा करतील. बघा पंच चर्चा करतील त्यानंतर डिसिजन देतील. पुढचा बॉल बाकफूट वरती जाऊन खेळून काढलाय. फटका चांगला. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. 12 धाबा धावपलकावरती आणि दिनेश याने जर लागोपाठचे 3 षटकार ठोकले तर गणेश बजागे यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस आखूट टप्पाचा बॉल पुल केलाय आणि पॉवरफुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल षटकार. स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान व गिरीशजी पाटील यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून यूट्यूब वरती मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चांगला स्ट्रोक सचिनच्या बॅटमधून एक षटकार आला. यावेळेस देखील अगदी प्रयत्न हाच होता. नाखुश दिसतात सचिन स्वतःवरती कारण त्याच प्रकारचा बॉल देखील टाकला होता. आणि काय घडलंय अंपायर. येस विकेटचं पतन. धावचीच्या रूपानं दिनेशला मैदान सोडावं लागणार आहे. आणि आणखीन एक धक्का. तिसरा धक्का टीम स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान संघाला लागत असताना स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान संघाच्या प्रत्येक बॅटरसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. चैनू भगत यांच्या माध्यमातून धावफलकावरती धावा 19 दोन षटकांच्या समाप्ती अखेर 19 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये आता राहुल आपल्याला पाहायला मिळतील. तिसरं षटक दिनेश भामरे आलेले नाही आहेत. थोडेसे चेंजेस त्यांच्या स्ट्रॅटर्जी मध्ये पाहायला मिळाले. अमर पाटील साठी थांबलेत की काय दिनेश भामरे हाच एक प्रश्न असेल. राहुल आल्यात. पुढचा बॉल सचिन साठी
पहिला बॉल आडव्या बॅटनं खेचून मारायचं होतं. लाईन खराब आहे. पहिल्या चेंडूवरती लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं. राहुलचं देखील एक वेगळी गोष्ट आहे की गती भरपूर आहे. जर चांगल्या लाईनवरती गोलंदाजी केली तर कुठे ना कुठे निर्धाव चेंडू तो हाताळू शकतो. विकेट देखील कॅरी करू शकतो. पुढचा बॉल सचिन साठी. पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅसिव्ह हवाई सफर. षटकार. संधी जर लागोपाठ 3 षटकार मारले तर गणेशजी बजागे यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चांगला स्ट्रोक. आणि चैनू भगत यांच्याकडनं देखील कॅश प्राइज जमा होईल. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज. यावेळेस फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने एकदा अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. क्षेत्ररक्षक वेळेवरती पोहोचले. थ्रो केला, फेकी केली तोपर्यंत एक सिंगल या चेंडूवरती आणि एखादा बेन धावफलक. 27-27 धावा धावफलकावरती. अनेक सारे मान्यवर या व्यासपीठावरती विराजमान आहेत. खरं तर गोवेगावचे हे लेजेंडरी खेळाडू देखील राहिलेत. पाठीराखे आहेत. मग कुठलाही संघ असू दे, 40+ असो किंवा रेग्युलर टीम असो. यावेळेस बघा अगदी स्लोअर वन बाउन्सर टाकला होता बॅटर प्रतीकला. बॅट तर फिरवली होती परंतु बॅटच्या अगदी टोला बॉल लागला. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. एकेरी धावेनं धावफलक वेगानं पुढे सरकेल. 28-28 धावा धावफलकावरती. चांगली टोटल सध्या तरी पाहायला मिळते आणि चांगल्या टोटलच्या दिशेनं वाटचाल करते स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान संघ. त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. हा फटका देखील मिडल केलाय आणि बॉलला पाठवलाय हवाई सफर. आणखीन एक मॅक्सिमम षटकार. धाबा वेगानं पुढे सरकतील. 34-34 धावा. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ या ओव्हर मध्ये बाकी आहे. राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो. दरम्यान जो प्लेयर खेळणार नव्हता त्यांनीच आज आतिषबाजी चालू केलेली आहे. काय घडलंय, काय घडलंय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल आणि सॉफ्ट सिग्नल अंपायर आउट आहे. तिसरे पंच आपण लगेच या. शकील कोटी सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. बघा 12th मॅन आपण रिप्ले बघू नका कारण प्रत्येकाला वाटत असतं आपल्याच बाजूने तो रिप्ले यावा. आणि यस OUT आउट असेल म्हणजे आता खेळपट्टी सोडावी लागेल प्रतीकला. मोठा धक्का, मोठा हादरा बसला. कोणत्याही प्रकारचे हाणामारी करण्याची संधी मिळाली नाहीये. एकच चेंडू फेस केला. एक सिंगल फक्त त्याच्या बॅटमधून आली आणि मैदान सोडावं लागेल प्रतीकला. आता न्यू बॅटर इन होतोय अमर पाटील. आपल्याला पाहायला मिळेल खेळपट्टीवरती. पण जेवपर्यंत सचिन पाटील हा मैदानावर आहे तसं तोपर्यंत बंडू पाटीलचे हृदयाचे ठोके वाढत जातील. कारण लगातार 3 षटकार त्यांनी मारलेले. अजूनही एक षटक बाकी आहे एकेरी इनिंग संपण्यासाठी. अमर पाटील खरं तर विशालनं या अगोदरच उल्लेख केला होता.
34 अमरसाठी सुवर्ण संधी. या प्रत्येक षटकारासाठी सागर म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज अमर पाटील साठी दिलं जाईल. राहुल पुढचा बॉल अमर साठी अराउंड विकेट न येतोय. हा चेंडू लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. नक्कीच उल्लेख करत होतो विशालने या अगोदर उल्लेख केला, जो अमर पाटील या अगोदर आपल्याला पाहायला मिळायचा तो अमर पाटील कदाचित दिसलेला नाही या, परंतु यंदाच्या पावसाळी हंगामामध्ये चांगला खेळ अमरचा पाहायला मिळाला. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये अमर ग्रामीण क्रिकेटमध्ये आहे, परंतु GPL मध्ये फारसा चांगला परफॉर्मन्स तो करू शकलेला नाही या, परंतु आता ती संधी आहे. यावेळेस अपील जोरदार केली जाते. खऱ्या अर्थानं तुम्ही अराउंड विकेटनं गोलंदाजी करताय, त्यामुळं पंचांनी हीच गोष्ट डोक्यामध्ये ठेवली असेल, कारण अराउंड विकेटनं जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता रायटी बॅटरला तेव्हा पिचिंग फॅक्टर महत्वाचा असतो. त्यामुळं अंपायर सांगतात चला खेळ भावना ठेवायची आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि पंचांवरती तुम्ही कोणत्याही प्रकारचा दबाव टाकायचा नाही या विनंती असेल. चला दोन्ही संघामध्ये कमिटीचे मेंबर आहेत, तर पंचांशी वाद घालू नका. येस, 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 36-36 धावा म्हणजे शेवटचं अंतिम षटक, आणि या षटकामध्ये किती धावा प्लस बनवतील हाच प्रश्न असेल. अमर पाटील आहेत स्ट्रायकिंग एंडला. आता मी उल्लेख केला होता दिनेश भांबरे का आले नाही, तर अमर पाटील आता स्ट्रायकिंग एंड वरती आणि आता दिनेश भांबरे आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा सुरुवात होती या मॅचला. शेवटचं षटक सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड. लॉंगॉनचा खेळाडू इंटरेस्टेड येतोय, बॉलला फेकी करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. अमरला मारामारीच करायचे, कारण मोठे फटके त्याला ठोकायचेच आहेत. अदरवाईज सचिन नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेले आहेत. लगा तो 670च्या बॉल आपण वापरतोय आणि आता तेच कार्य देखील करायचं आहे की बॅट हवेमध्येच उचलायची आहे, कारण लगा तो 6च. यावेळेस देखील फटका उडवला हवेत बॉल. लॉंगॉनचा खेळाडू चेंडू खाली. महत्वाची विकेट या मॅचची. अमरला मैदान सोडावं लागेल. स्वतःचं षटक याच बॅट्समन साठी वाचवून ठेवलं होतं दिनेश भांबरेनं आणि या षटकामध्ये ती विकेट काढून दिली. खरं तर मागच्या मॅच मध्ये बंटीची ती विकेट धावचीच्या रूपाने तो बाद झाला होता, ती नक्कीच लक्षात ठेवली असेल प्रत्येकानं. आणि या मॅच मध्ये प्रतीक म्हात्रेची ती विकेट रनआउटच्या माध्यमातून ती देखील त्याच्या लक्षात राहिली असणार आहे, कारण 2 महत्वाचे खेळाडू मागच्या मॅच मध्ये बंटी आउट झाले होते आणि या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजे प्रतीक म्हात्रे. आयकॉन खेळाडू तुमचे जेव्हा धावचीच्या रूपानं बाद होता तेव्हा संघावरती येणारं दडपण, संघावरती येणारं प्रेशर ते हँडल करू शकलेले नाहीयेत. हे चित्र संपूर्ण GPLचं आपल्याला पाहायला मिळालंय आणि जे दर्पण संघावरती आले आता ते दर्पण काढण्यासाठी न्यू बॅटर दर्पण आलेत. दर्पण पाटील खरं तर गोलंदाजी चांगली केलेली आहे या GPL मध्ये. दर्पण दिनेश भांबरे आहेत समोर. बॅटिंग चांगली करावी लागेल. दिशा दिली या मिड विकेटला. बॉल जाईल, एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. धावफलक 39-39. आता सचिन आहेत स्ट्रायकिंग एंडला. 3 चेंडू बाकी आहेत. सचिन स्ट्रायकिंग एंडला. सचिन पाटील उर्फ यशपाल. पुढचा बॉल चांगला आहे की खराब आहे? अंपायर सांगतात इट्स अ वाईट बॉल. लेग स्टंप सोडून चाललाय चेंडू. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. पुढचा बॉल दिनेश भांबरे सज्ज झाला. हा चेंडू बघा फ्लाइट दिली होती, परंतु लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा
फ्लायटेड डिलिव्हरी टाकली होती दिनेश भांबरेनं. लागोपाठ 2 वाईट बॉल आलेत. जय सूर्याच्या रूपात दिनेश भांबरे. पुढचा बॉल यावेळेस हवा तसा बाटच्या पट्ट्यात बॉल आलेला नाहीये. एक सिंगल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे काय केलं, भरपूर मोठी मिस्टेक. या घडीला तुम्ही या क्षणाला अशा मिस्टेक करू शकत नाहीयेत, कारण तुम्हाला धावा बनवायच्या देखील आहेत दुसऱ्या डावामध्ये. जेवढा बंडू पाटील नाराज. कर्णधारांना टेन्शन आलेलं आहे. फलंदाजी त्यांना करायची आहे. जेवढ्या तुम्ही धावा खर्च करणार आहेत दुसऱ्या डावामध्ये तेवढ्याच धावा तुम्हाला बनवायच्या देखील आहेत. गोलंदाज सज्ज दिनेश भांबरे. पुढचा बॉल. हा फटका देखील चांगला आहे. आता पुन्हा एकदा काय चाललंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. शेवटचा बॉल बाकी आहे. धावफलकावरती धावा 49. 49 धावा धावफलकावरती. फायटिंग टोटल उभारलाय, परंतु अजून देखील शेवटचा बॉल बाकी आहे. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा अंतिम बॉल. दिनेश भांबरे समोर सचिन. लाईन खराब आहे. वाईट बॉल आणि 50 धावा कंप्लीट. मेगा फिनाले मॅच मध्ये हा आकडा पूर्णपणे प्रेशराइज करेल दुसऱ्या डावामध्ये. हा बॉल उडवलाय, उंच गेलाय, उंची गाठली आहे. लांबी किती. जजमेंट चुकीची. साचपळतात, तडफडतात बॉल अडवण्यासाठी आणि बॉल अखेर अडवला जाईल. आणि या चेंडूवरती अंपायर किती धावा असतील या चेंडूवरती? 3 धावा. आणि चौथीच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद झालेत आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 53. 53 धावा आणि 54 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. येथून टीम स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान संघाला वैयक्तिक तब्बल 30 धावांवरती खेळत होता सचिन. नाबाद राहिला, परंतु 53 बनल्या. आता 54 धावा बनवायच्या आहेत. दरम्यान 4 षटकामध्ये 52 धावा वैयक्तिक केलेल्या आहेत सुनील दादा प्रतिष्ठान. त्यात एकट्या सचिनच्या 30 धावा आहेत. बंडू पाटील आता कशी रणनीती? येऊ का 2 मिनिट? दोन सचिननी साजेशी केलेली आहे 30 धावांची. तुला तोडीस तोड त्याला द्यावंच लागेल. पिक्चर बाकी आहे. सचिन मेरे दोस्त, पिक्चर बाकी है.
थँक्यू डीझा. पाहतोय सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्रेपन्न धावा बनल्या, 54 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. प्रथमच आघाडीचे फलंदाज आले बंडू पाटील आणि जय चौधरी. दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. जो कोणी या स्पर्धेची फायनल मारेल, ग्रामपंचायत सदस्य श्री गणेश शांताराम पाटील व आपले गणेश बजागे उर्फ कालो यांच्यातर्फे 4 कोंबडे, गावठी कोंबडे देण्यात येतील. बंडू पाटील, खास करून तुम्ही आठवण करून ठेवा ही गोष्ट. 4 कोंबडे. आणि तुमचे दोघही मित्र आहेत, गणेश पाटील आणि गणेश बजागे. पहिला बॉल बंडू पाटील साठी. डावाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या पहिल्या चेंडूवरती चेंडू मिड विकेटला, खेळाडू त्याच रिझनला लावला बंडू साठी. एक सिंगल पहिल्या चेंडूवरती. हर्ष 7676 संघाचे संघमालक हर्ष यांना बंडू विनंती आहे. पाटील जर का हा सामना जिंकून दिला, अंकुश सुक्रिया पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं त्यांना. बजाव ताली. पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचून मारण्याचा प्रयत्न केला. बॉल पुन्हा एकदा मिड विकेट रिझनला जातोय. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट केले जाईल. बंडू पाटील यांनी जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर देवेन पाटील यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. कुठल्याही संघाने जर का सामना जिंकला, माजी सरपंच शशिकांत दादा पाटील यांच्याकडून 2 कोंबडे, ऑलरेडी 4 कोंबडे आहेत, आता परत 2 वाढले, 6 कोंबडे झाले फायनलच्या मारणाऱ्या संघाला. आणि राजू नेतकर यांच्याकडून बंडू पाटीलला 3 षटकारात 3000. यावेळेस निर्धाव चेंडू येतोय. जयसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. जर लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार आले किंवा 3 षटकार आले तरी सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज. प्रितेश जोशी यांच्याकडनं दिले जातील जयसाठी, आणि बंडूसाठी सुद्धा सुवर्ण संधी. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. खरं तर समालोचन कमी आणि आता वाटतं बैलांच्या शर्ती चालू आहेत, पैसे लगावले जात आहेत. यावेळेस जयच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार.
3000चा 5G मोबाईल, 30,000चा, सॉरी 30,000चा सॅमसंग 5G मोबाईल. 9 धाबा धावफलकावरती 9 रन्स. 54 धाबा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी आणि 9 धाबा धावफलकावरती बनलेल्या आहेत. केतन भगत यांच्याकडून बंडू पाटीलचा कोणी विकेट घेईल त्याला 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. बंडू पाटीलचा विकेट घेईल त्याला 5,000 रुपये रोकड. हा फटका खेचून मारलाय, विकेट येऊ शकते आणि मॅच कुठे ना कुठे झोलीमध्ये आणणार हा हे विकेट होत. कुशल केतन भगत यांचे 5,000 रुपये बॉलरला भेटलेले आहेत. 5,000 जमा करावे आणून. बंडू पाटीलची विकेट, महत्वाची विकेट, या मॅचची गोल्डन विकेट. खर तर आता जवळ जवळ अर्धा संघ, निम्मा संघ गारद केलाय असं मी म्हणेन. कारण अर्ध्या संघाची ताकद एकदा बंडू पाटील ठेवतो आणि त्याची विकेट संजय आली मेस्त्री आणि संजय मेस्त्री आणि सुरेश गुंदाले, जो कोणी फायनल मारेल त्यांना 2,000 रुपयाचं पारितोषिक. सॉरी 2 कोंबडे, टोटल 8 गावठी कोंबडे झाले. जो फायनल मारेल त्याला अजून फायनल संपत तर अजून 4-5 होती, मग प्रत्येकाला एक कोंबडा वाटून देण्यात येईल. आले अजून 4 बाकी. अरे निक्या तुझ्याकडून लाव काहीतरी. ये निकेश पाटील व्यासपीठ याच आहे. न्यू बॅटर दिलीप आलेत. पुढचा बॉल यावेळेस लॉफ्टेड फटका आणि बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दरम्यान सगळ्यांच्या सर्व खेळाडूंना मी एक सांगू इच्छितो, जो बक्षीस होता हा बंडू पाटील होता. बंडू पाटील आउट झालेला आहे. फक्त कोंबड्यांचा हा बक्षीस फायनलच्या संघासाठी आहे. दिलीपनं मॅच खुली ठेवलेली आहे. आल्या चौकार ठोकलाय. 4 धाब्यानं धावफलक 13 वरती 54 बनवायचे आहेत. यावेळेस देखील फटका लाजवाब आहे. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. 4 लगातार 15 4 षटकार मारल्यास उद्योगपती हिरो यांच्याकडून सॅमसंगचा 5G 30,000चा मोबाईल. पैसे पण तुम्हीच घेऊन जा ना, मोबाईल पण तुम्हीच खरेदी करा. यावेळेस पुल करायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेलाच नाही या आणि निर्धाव चेंडू डॉट बॉल आला. दिलीप पाटील यांना लगातार 3 चौकार किंवा 3 षटकार मारले. गणेश बजागे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. न जाणता दिलीप पाटील यांच्यासाठी ही बक्षीस लागलेला आहे. यावेळेस पुल केलंय. फटका लाजवाब आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. खेळाडू येतात. एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 16 या अंकावरती 16 ऑन कार्ड. अजून देखील एक चेंडूचा खेप बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. अजून देखील बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे मी म्हणेन. स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान या संघाची, दिनेश सुनील दादा प्रतिष्ठान या संघाने जर का फायनल मारली, चैनू भगत उद्योगपती यांच्याकडून एक बकरा देण्यात येईल. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल यावेळेस फटका लाजवाब आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर.
मॅक्सिमम षटकार येतोय आणि मॅच मध्ये रंगत आता निर्माण होईल, कारण 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 22 धावा. दरम्यान केतन भगत यांच्याकडून प्रत्येक विकेट घेईल त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 32 धावांची. 12 चेंडू 32 ची गरज. 12-32 चं समीकरण अजून देखील मॅच संपलेली नाही आहे, कारण हे षटक महत्वाचं असेल. शेवटच्या षटका अगोदर या षटकामध्ये किती धावा येतील हेच पाहणं गरजेचं असेल. सुनील दादा प्रतिष्ठान, आपण फायनल मारली तर चैनू भगत यांच्याकडून बकरा देण्यात येईल. ऑलरेडी 8 कोंबडे आहेत. आवटी कोंबडे चाकण्याला ठेवा ना बकरा जेवाला. बारा चेंडू 32 ची गरज. चला मॅचला आपण पुन्हा सुरुवात करूया. गोलंदाज कुशल आपल्याला पाहायला मिळतील. हे षटक भरपूर महत्वाचं राहील, कारण 32 अजून देखील बनवायच्या आहेत. या षटकामध्ये किती धावा बनतील. दिलीप आहेत स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस काय घडलंय सोडून दिल्या. दीपक दादा प्रतिष्ठान, या संघाने जर का फायनलचा मुकाबला जिंकला तर सागर पाटील यांच्याकडून 2 बकरे. दादा गाव जेवण होईल. यावेळेस फटका चांगला. पुन्हा एकदा डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट केली गेली. दिलीप विदाउट बॅट पळतोय आणि या चेंडूवरती 2 धावा. दरम्यान दोन्ही संघांना बकरे लागू झालेले आहेत. चैनी भगत यांच्याकडून 1 बकरा, सागर पाटील यांच्याकडून 2 बकरा, 2 बकरे. अजून या देखील दोन्ही राहुल संघांना फायनलच्या बक्षिसांची गरज नाही आता. राहुल खेळपट्टीवरती आलेले नाही आहेत. राहुल चैनू भगत यांच्याकडून पुन्हा 1 बकरा वाढलेला आहे. बक्षीस वाढतायत. गोलंदाज सज्ज. दिलीप पुढचा बॉल. एक सिंगल. या चेंडूवरती लेग बायचा इशारा अंपायर कडनं येतो आणि या चेंडूवरती 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि डिसिजन काय असेल. सॉफ्ट सिग्नल अंपायर आउट. केतन भगत यांच्याकडून कुशालच्या प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. बोल ना. चला कुशल मॅच सुरू करायची आहे आणि न्यू बॅटर, कारण डिसिजन पेंडिंग आहे.
येस ओयुठी आउट असेल बाटर आणि आता राहुल स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा 25 धावा अजून देखील 29 धावांची गरज आहे. नऊ चेंडू आणि 29ची गरज. काय घडलंय लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. आता 28 बनवायचे आहेत. 8 चेंडू आणि 28 धावा. 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू आणि 28 धावा. यावेळेस काय घडलं. न्यू बाटर आता इन होतील. अजून देखील 28 बनवायचे आहेत. 8 चेंडू आणि 28 धावांची गरज. सामना संपलेला नाहीये. गोलंदाज सज्ज झाला. कुशल पुढचा बॉल. यावेळेस एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. आता 27 बनवायचे आहेत 7 मध्ये. दरम्यान चैनू भगत यांच्याकडून तिसरा बकडाही वाढलेला आहे. पुढचा बॉल. यावेळेस देखील आडवा बॅटनं खेचून मारलाय. फटका चांगला आहे. एक सिंगल मात्र. काय घडलं त्या ठिकाणी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल 4 धावांसाठी आणि आता समीकरण बदलेल. आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 23. 6 मध्ये 23 धावांची गरज. 6 चेंडू आणि 23 धावा. शेवटचं षटक. निर्णायक षटक. या स्पर्धेचा शेवटचा षटक. स्पर्धेची फायनल मारण्याला संघाला 8 गावठी कोंबडे आहेत. त्यापैकी शशिकांत दादा पाटील यांच्याकडून 2 कोंबडे, गणेश बजागे आणि गणेश पाटील यांच्याकडून 2 कोंबडे, 4 कोंबडे सर 4. संजय मेस्त्री आणि सुरेश दादा यांच्याकडून 2 कोंबडे. असे 8 कोंबड्याची मेजवानी आहे जोही फायनल मारेल या संघासाठी. आणि हिरो भोईर यांच्याकडून 4 षटकार मारल्यावर सॅमसंगचा 5G 30,000चा मोबाईल. 6 चेंडू 23 धावांची गरज. शेवटचं अंतिम षटक. प्रतीक म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला बाटर आपल्याला पाहायला मिळतील. थापा आहेत श्री नरेश पाटील यांच्याकडून ही एक बकरा सुनील दादा प्रतिष्ठान या संघाला फायनल मारल्यावर. गोलंदाज सज्ज प्रतीक म्हात्रे. पुढचा बॉल. यावेळेस उडवलंय. उंच लांबी ही गाठली या बॉल. आता मॅच मध्ये रंगत. 5 चेंडू
आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 17 धावांची. 5 मध्ये 17 बनवायच्यात. मॅच संपलेली नाहीये. आता म्हणावं लागेल कमजोर दिल वाले मॅच से हट जाए, कारण 5 मध्ये 17 बनवायचे आहेत. 5 चेंडू 17 ची गरज. थापा आहे त्यांच्या सोबत राहुल देखील अजून देखील खेळपट्टीवरती आहेत. या मैदानावरती 5 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम याच राहुलच्या नावावरती आहे, परंतु तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. आता 5 मध्ये बनवायचे आहेत 17 म्हणजे 3 मोठे फटके ठोकायचे आहेत तुम्हाला. 5 चेंडू 17 धावांची गरज. तापाने जर का पुढच्या 3 चेंडू 3 षटकार मारले, मॅच फिनिश केली तर राजू नेतकर याकडून 5,000 रुपये. पुढचा बॉल लाईन चेक केली जाईल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं येतोय. म्हणजे आता 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. 5 मध्ये 16. व्हॉट अ मॅच. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलत आहे. पाच चेंडू आणि 16 धावांची गरज. यावेळेस देखील मिसाईल लॉन्च. लाला कंपाऊंड मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. बघा, जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की पेनल्टी दिली जाईल, त्यामुळे आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्येच बसा. मध्ये 10 बनवायच्या आहेत आणि चार चेंडू आणि 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. राजू, दरम्यान तापाने 2 षटकार मारलेले आहेत. 2 षटकार अजून बाकी आहे. बक्षिसाची रक्कम घेऊन या. पुढचा बॉल प्रतीक म्हात्रे प्रेशर मध्ये. स्लोअर वन. हो मॅजिकल डिलिव्हरी. आता समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 10 धावांची. 3 मध्ये 10. समीकरण क्लिअर आहे की 3 मध्ये तुम्हाला 10 बनवायचे आहेत. आता ते धावा कशाही येऊत. प्रतीक म्हात्रे मॅजिकल डिलिव्हरी होती की सुटकेचा श्वास घेतला असेल कदाचित. पुढचा बॉल. यावेळेस देखील पुन्हा एकदा स्लोअर वन. हे काय घडतंय. हा चेंडू जर ओळखला असताना तर निश्चित रूपानं चांगल्या धावा मिळू शकत होत्या, परंतु आता पुन्हा प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. दरम्यान आम्ही हिरो बोईरला 30,000 परत देतोय. त्यांचे वाचलेले आहेत. 2 मध्ये 10. 2 बॉल आणि 10 धावांची गरज. फायनल कशी असावी तर अशी असावी. प्रतीक म्हात्रे. फुल टॉस आणि मॅच आता रंगतदार स्थितीमध्ये, कारण 1 बॉल आणि 4 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. कुठलाही संघ जिंकून दे, पण सामना हा प्रेक्षकांना आवडेल असा सामना झालेला आहे. एकदा टाळ्या होऊ जाऊ द्या. शेवटच्या चेंडूसाठी टाळ्या होऊ जाऊ द्या. भरपूर सारी मिस्टेक प्रतीक न केली. फुल टॉस टाकला. आता 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 4 धावेंची. बघा, बाउंड्री लाईनच्या मागे सर्वांनी उभं राहायचं आहे. बाउंड्री लाईनच्या मागे उभे राहा. सामना कोई भी जीते कोई अंदर नहीं जाएगा. व्हॉलेंटियर सर्व
सीमारेषेच्या बाहेर थांबायचंय. एक बॉल 4 धावांची गरज. शेवटचा चेंडू. एक चेंडू 4 धावा. GPL धमाका गोवेगाव प्रीमियर लीग पर्व दुसरं 2025च्या या समाप्तीच्या मार्गावरती आपण आहोत. एक बॉल 4 ची गरज. प्रतीक मात्र समोर थापा. बॅटची कडा लागली आणि काय घडलंय आणि अशा प्रकारे मॅच जिंकली आहे स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान संघानं. अभिनंदन अभिनंदन स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान. अँड हार्ड लक टफ लक टीम